सुरुवात करण्यापूर्वी कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार प्रतिस्पर्धी शाहिराने आपलं ओळखपत्र घेऊन यायचं. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम पूज्य देवतांकडे विद्या देवता आई शारदा माता, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आई तुळजा भवानी, माझ्या गावची ग्रामदेवता पालेश्वर तालुबाई काळेची, मुंबईची मुंबादेवी, रंगदेवता नटेश्वर या समस्त देवतांना वंदन करून राजमाता माता जिजाऊ तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू राष्ट्र संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, देशसेवा करताना वीरमरण आलेले वीर हुतात्मे, तसेच हिंदूंचे कळवारी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या सर्वांचे विनम्र अभिवादन करून मायपिता गुरुजनांच्या चरणी नतमस्तक होऊन आयोजित आजचा कलगीतुराचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या रूपाने आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते श्री साई भक्त मित्र मंडळ आणि कोकणचे सुपुत्र कलाप्रेमी सन्माननीय श्री विश्वास जगताप साहेब यांचेही मनपूर्वक आभार मानून आम्ही कलगीवाले मूळ कवी भानुदास घराण्यातील महालक्ष्मी कलावंत ताडदेव कवी सोनू भाऊ
असेल. कोण राहिलाय काय? कोण राहिलाय? कोण राहिलाय? आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सदानंदी सर्व निवडा. तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा बुवा. नमो गौरीहरा, नमो मोरेश्वरा, नमो ज्ञानधारा, नमो कालेश्वरा, नमो ज्ञानदाता, नमो ज्ञानदाता, नमो मायपीता, नमो रंग देवता, नमो सालुबाई काले श्रीमाता. विश्वाचा करता करविता तो विधाता, जन्मात घातले तो माझा जन्मदाता. कलेच ज्ञान देणारा गुरुराय माझा. कलेचे स्वरूप, कलेचे स्वरूप हरती राजा. म्हणून गायनाला सुरुवात करण्यापूर्वी पहिले वंदन तुम्हास आता. आता मी जे स्तवन गाणार आहे शब्दरूपी पुष्पफुले तुमच्या चरणाशी वाहतोय. बघा काय म्हणायचंय मला. रसिक माय बापा, या लेकरावर कृपा. रसिक माय बापा, या लेकरावर कृपा. असू द्या हो साथही आम्हाला, तुमची असू द्या हो साथही आम्हाला. माझ्या माय बापा मुद्रा तुम्हाला.
की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार घालून टाकीचे भाव या दगडाला दिला साकार घडविला जायचा कितीरा देवा तुझ्या रे पायरीचा अन दिला समान या रसिक संत सज्जना जगशनाचा म्हणून उन्मत झाला हा कळस उन्मत झाला हा कळस की हसे मग पाहुणी की मी पडलो धरणीवर उन्मत झाला हा कळस की हसे मग पाहुणी की मी पडलो धरणीवर अन कोटी कोटी लोटांगण अमिथे तुझ्या चरणावर काय म्हणायचं बघा आताच्या सद्यस्थितीवर हा गण आहे बघा मला काय म्हणायचंय गण धावून ये देवा गणराया ओवारिया ओवारिया पाहुनी घे देवा गणराया तुझी किमया ही किमया
नको संत पाहूया राधेचा, तुला प्रेमाची कबुली द्यावीच लागल. कितीही बदनाम झाला तरी तुझ्या दिलेल्या वचनाला जागल. अरे कसलीच नाही अपेक्षा तुझ्या जवळ माझी. कान्हा, हे कान्हा, अरे कसलीच नाही अपेक्षा तुझ्या जवळ माझी. पवित्र आहे प्रेम आपले हे साऱ्या जगाला सांगेल. हरी हरी तर तू असे कितीही कावट नजरेल चाळे, तरी सावना तू पुरुषाची स्त्री का होशील. आज मावण्या माझे निसीम प्रेम आहे, जरी तू गोपीच्या रूपात येशील. अरे तुझीच फजेती होईल ना रे, मग साऱ्या जगासमोर थोबड फोडून घेशील. बघा माझ्या गवळणीचा विषय, मला गवळणीमध्ये काय म्हणायचं बघा. आता गवळण गाण्यापूर्वी माझे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर अष्टपैलू कलाकार शाहीर सदानंदजी सर्वंदे बुवा, परवा त्यांचा एक व्हिडिओ बघितला मी. मावशी बनले होते नामनाथ, चांगला आहे. आपली ती सुद्धा आपली एक कला आहे. या दोन कला आपल्या प्रमुख कला आहेत. पण मन असताना बघितली मी गवळण गाताना त्याचा त्या साडी नेसलेल्या मावशीचा आणि आता मी गातो त्या गवळणीचा काही संबंध नाही. म्हणून मला काय म्हणायचं बघा, राधा राधा काय सांगते हसून रे, आली तू साडी नेसून रे. राधा काय सांगते हसून रे, आला तू साडी नेसून रे. तसा न करेल तू भारी हौशी रे, काढ हौशी रे, भारी हौशी रे.
वाईट वाटून घेण्यात असं काही नाही आहे. बुवा माझ्या गौरवीचा विषय सांगते बघा. कृष्ण 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 राधेला भेटण्यासाठी राधेच्या घरी गोपीच्या रूपात येतो आणि ती गोपी म्हणजे कृष्ण त्या राधेला सांगते, कृष्णावर तू प्रेम करतेस तर या क्षणी तू कृष्णाला तुझ्या प्रेमशक्तीने बोलव. त्यामुळे राधा कृष्णाच्या चिंतनात मग्न होते व तिला घाम सुटतो आणि घामाचा एक थेंब जमिनीवर पडतो. त्या क्षणी घामापासून एक दैत्य उत्पन्न होतो. त्या राक्षसी दैत्याला पाहून ती गोपी म्हणजे कृष्ण पळ काढतो. त्यावेळी त्याची चोळी म्हणजेच वस्त्र फाटतं. हा एवढाच विषय आहे. तर बुवा ही गवळण मी अर्धी गातोय. शास्त्रात आहे गवळण तुम्हाला अर्धवट देतोय. बुवा गवळण तुम्ही पूर्ण करायची आहे. तर बुवा आपण त्या राधेच्या घामापासून जो बाळ म्हणजे तो दैत्य उत्पन्न झाला. माझा आवाज पोचतोय ना बुवा? जातोय ना तुझपर्यंत? पोचतोय ना? पोचतोय काय पाचतोय बुवा? पोचतोय? हा चला. तर बुवा आपण त्या राधेच्या घामापासून जो बाळ उत्पन्न झाला त्याचं नाव सांगायचं आहे आणि त्या बाळाला कोणी मारलं ते बुवा तुम्ही सांगायचं. बरोबर आहे? राधा काय सांगते हसून रे, आला तू साडी नेसून रे. राधा काय सांगते हसून रे, आला तू साडी नेसून रे. तसा नकलेल तू बारी हौशी रे, काण हौशी रे, काण हौशी रे. कर आठवण कशी तुझी हातभर फाटली त्या दिवशी रे. कर आठवण कशी तुझी फाटली होती त्या दिवशी.
प्रश्नपदाला सुरुवात करण्यापूर्वी बुवांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. बुवांचे डोळे उघडले असतीलच प्रश्न, पण बुवाचे कान सुद्धा उघडायला पाहिजेत. बुवांच्याकडे घोळ का जास्त आहे बघितला मी बुवा, त्यामुळे बुवाच मला प्रश्न वाचून दाखवतोय. बुवांचे कान उघडावे आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मी हा प्रश्न वाचून दाखवतोय. बुवा लक्ष असू द्या, कशी भाऊ तुमचा सुद्धा लक्ष असू द्या. बघा, ब्रह्मदेवाने मानव, दानव आणि राक्षस तसेच इतर जीव निर्माण केले. त्यात दानव आणि राक्षस आपल्या कठोर तपश्चर्येने देवाला प्रसन्न करून वरदान मिळवण्यात आले. अशाच एका राक्षसाने फार पूर्वी अघोर कृतीने तप करून एक दैवत प्रसन्न करून घेतले होते. त्याची पूजा करण्याचा प्रकार विचित्र होता. तो पूजेत आपले शिरकमल स्वहस्ते त्या दैवताच्या चरणी अर्पण करीत असे. तिथे असा एक चमत्कार होत होता की अर्पण केलेले शिरकमल परत त्यांच्या धडावर येऊन तो जिवंत होत असे. असा प्रकार बहुत दिवस चालला होता, म्हणजे खूप दिवस चालला होता. नंतर तो दैत्य सर्वांस पीडा देऊ लागला. तेव्हा देवांचे व त्या दैत्यांचे घनघोर युद्ध झाले. तो कुणास हार गेला नाही, कुणासमोर हरला नाही. पुढे एक दिवस त्याचा अचानक मृत्यू झाला, अशी बहारदार कथा पुराणात आढळते. तर बुवांसाठी प्रश्न असा आहे, त्या राक्षसाचं त्या दैत्याचं नाव काय? त्यानं जे दैवत प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव, म्हणजे त्या दैवताच्या स्वरूपाचे नाव काय? त्या राक्षसाचा त्या दैवतात शिरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसाची ज्याच्या बरोबर लढाई झाली तिचा कालावधी किती आणि ती किती दिवस चालली, आणि तो राक्षस कोणत्या प्रकाराने मृत्यू पावला? शक्तिपुऱ्याचा वाद कधी मिटणार नाही, तू मैची भाषा कधी घडणार नाही. विद्या असे धन आहे की ते कधी कोणी तुटणार नाही. अलकंगाल खात्याचा चेक तुझा आधीच वाटणार नाही. खात्याचा चेक तुझा आधीच वाटणार नाही. अरे शाहीर मीच आहे नावाचा मी, मला मागून नगर भाजी पटणार नाही. मला काय म्हणायचं बघा, शाहीर तुम्ही ज्ञानीवंत. बघा, नामवंत घराण्यातील ज्ञानीवंत गुरूंचे कीर्तिवंत शिष्य आहेत. खूप वर्षापासून माझ्या वस्तादांपासून बुवा कार्यक्रम करतायत. नामवंत गुरु आहे, नाव आहे, शक्तिपुरात नाव आहे. बघा, म्हणून त्यांना मी मान सन्मानाचीच बारी करतोय. शास्त्राची बारी आहे. आणि बुवा जर दुसऱ्या पहिल्या बारीला काय असं काय वावटं बोलतो, मी आहे दुसऱ्या बारीत, काळजी करायची नाही. हा, म्हणून शाहीर तुम्ही ज्ञानीवंत, शाहीर तुम्ही ज्ञानीवंत, नका बस मुळी शांत.
शाहीर तुम्ही ज्ञानीवंत नका बसू मुळी शांत सोडा सोडा तुमच्या मीपणाला ओ आणि जसं कुठलं बांधलं हे गाठलं सुटलं पाहिजे राणाला ठेवू नका दडवून त्याची बारा उडवून पटलं पाहिजे त्याला वेळेअभावी हे गीत मी इथंच थांबवतोय कारण एक दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे. आमच्या आजच कलगीधुरा समन्वय समितीचे पदाधिकारी शाहीर सन्माननीय अभयजी सहस्त्रबुद्धे व यांच्या पत्नी दिवंगत सौ अनुपा सहस्त्रबुद्धे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. त्यांना आमच्या मंडळाकडून भावपूर्ण श्रद्धांजली तसेच आमचे बंधू संजयजी पेजरे यांचं सुद्धा काही दिवसापूर्वी निधन झालं होतं तर त्यांना सुद्धा एक भावपूर्ण श्रद्धांजली. एक ध्रुवपद फक्त घेतो आणि बुवा भारी संपवतो प्लीज फक्त एक ध्रुवपद. हिरा मोलाचा हरपला घात काळाने केलं हो. हिरा मोलाचा हरपला घात काळाने केला हो. जीव लगा होता संजय दादा सोडून गेला हो. जीव लगा होता संजय दादा सोडून गेला हो. या ठिकाणी आमची पहिली वारी समाप्त झाली असं जाहीर करतो. मुलं जे आहेत ती एक राऊंड मारतील आणि मग